बॅट्समनला डिस्टर्बन्स नको. निश्चित रूपाने आता आपल्याला सामन्याकडे वळायचं आहे. समोर गोलंदाजीसाठी आला तो आयकॉन गोलंदाज निशांत आणि फलंदाजी सुद्धा सुटा आलाय तो आमच्या कुरतडे गावचा एक होणारी बॅट्समन धडाकेबाज फलंदाज ओमकार सुर्वे नॉन स्ट्राईकला हर्षल कांबळे. थोडस अडखळत चाललंय कारण संघर्ष तुमच्या पाचवीला पुजला गेलाय. क्रिकेट म्हणजे 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारणं, 6 चेंडू मध्ये 1 धाव न देता सामना विजय करणं आणि हा संघर्ष पाहायला मिळतो मैदानात. पहिला चेंडू टाकला गेला आणि पहिला चेंडू भिरकावण्याचा टोळवण्याचा प्रयत्न नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला गेला. 1 धाव घेतली गेले. निश्चितच दबावामध्ये आपण बघू शकतो पहिल्यांदा निशांत सुद्धा होता, तो रनअप मध्ये चुकला थोडासा पण थांबला कारण त्याला माहिती आहे फक्त 6 चेंडू टाकायचे आहेत पण त्यातला 1 चेंडू झाला 1 धाव झाली आहे. आणि आता आलाय तो म्हणजे हर्षल. जर बघायला गेलं ना दादा तर निशांत आणि हर्षल एक काजरकाठी आणि सोमेश्वर जवळजवळचे खेळाडू आहेत. एकमेकांना एकमेकांचे गेम माहिती आहेत तर काय किती रंगत येणार आहे ना ही आता बघण्यालायक असणार आहे. निश्चित रूपानं दोघांचंही नाव मोठं आहे परंतु नाव मोठं असणं बरोबर नाही कारण तो भूतकाळ हा इतिहासात असतो. वर्तमान काळात जी काय तुम्ही कामगिरी कराल ती तुमची इतिहासात नोंद घेतली जाते आणि आता खरा इतिहास घडवायचा आहे मैदानात. दोघांना सुद्धा आपल्या संघासाठी निशांतला आपल्या गोलंदाजीच्या बळावर तर हर्षल याला आपल्या फलंदाजीच्या बळावर. पाहूया कोण कोणामध्ये सरस ठरतो. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला झालाय. 1 धावेने संघाचं खातं खोललं गेलंय. दुसरा चेंडू घेऊन तयार झालाय निशांत कांबळे. समोर हर्षल. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. पाहूया आता. अरे जबरदस्त वारे निशांत माझ्या वागा. कसला छातीच्या लेवलने या ठिकाणी हा चेंडू हे कठीण आहे दादा खरंच की या लेवलचा चेंडू या पेसने अगदी बंदुकीतून गोळी सुटावी ना त्या वेगाने गेलेला हा चेंडू. निश्चित रूपानं आणि ही मातीची विकेट्स आहे आणि आता सूर्यनारायण डोक्यावर आले त्यामुळं ते सुद्धा तापलेल्या तव्यावरती जसं पोळी टाकली जाते आणि चर्र आवाज येतो तसाच चेंडू टाकला गेला आणि काही हर्षलला कळलं नाही. विकेट किपर उत्कृष्ट अशी कामगिरी केली. कोणतीच अवांतर धावसंख्या दिलेली थांबवलेली धावसंख्या 1. निश्चित सचिन दादा जर बघायला गेलं ना तर गुरुदादा या आधीच्या मॅच मध्ये विकेट किपिंगला ना थोडं मिसिंग करत होता पण ज्या रीतीने हा चेंडू त्याने अडवला ना खरंच मानलं पाहिजे गुरुदादाला. पण सुंदर पुन्हा एकदा चेंडू पाहूया या ठिकाणी आणि जबरदस्त विकेट किपिंग पण म्हणावी लागेल. गुरु पालोकर यांची स्वतः संघ मालक आहेत आणि स्वतः विकेटच्या मागे या ठिकाणी उभे आहेत. 3 दादा चेंडू झाले धाव संख्या झाली आहे फक्त 1. हर्षल कडून आता हर्षल सारखा एक हर उन्नरी खेळाडू जबरदस्त फलंदाज हा पण आता दडपणात निश्चितच असणार आहे. 3 चेंडू आहेत करो अथवा मरो असा हा सामना आहे. निश्चित रूपाने त्याचा फुटवर्कच चालत नाही. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चलाकीने गोलंदाजी करतो निशांत. जकडून ठेवलंय आता खोल टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. आयकॉन खेळाडू म्हणून माझी का निवड केली हे दाखवताना परंतु समोरचा आयकॉन फेल होताना सुद्धा पाहायला मिळतंय. काय घडतंय काय बिघडतंय मी तुला सांगितलं की मागच्या सामन्यामध्ये एक हाती ज्याने फलंदाजी केली आणि सामना जिंकून दिला होता तो आज फलंदाज या ठिकाणी चाचपडताना दिसतोय. 4 चेंडूंचा खेळ झाला 1 धाव मिळाले. पुन्हा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला गेला 1 धाव मिळू शकते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. धाव संख्या झाली फक्त 2. निश्चितच सुपर ओव्हरचा सामना आहे पण निशांतने जी काय उत्सुकता होती ना सर्वांची ती संपवून टाकली या 5 चेंडूंमध्ये. पण एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि आता समोर गेलेला आहे तो म्हणजे ओमकार सुर्वे. निश्चितच ओमकार सुर्वे म्हणजे म्हणतात ना की असली घाणेरडी लावसट आहे ना एकदा लागली ना तर खरंच एकदम बेकार असा तो बॅट्समन. अगदी त्याला या शब्दामध्ये सगळेजण म्हणतात बेकार एक चांगल्या अर्थी म्हणतात. इतक्या लेवलचा टॉपचा असा हा फलंदाज आहे. पण निशांत भावा जिंकलंस या ठिकाणी नुसतं स्वतःच्या संघ मालकांना नाही खेळाडूंना नाही तर इथे जमलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाला सुद्धा तू जिंकलेला आहेस. तर पाहूया ओमकार आणि निशांत शेवटचा चेंडू. अरे ये जबरदस्त ओमकार सुर्वे ऑन फायर आणि खऱ्या अर्थाने ओमकारने या सामन्यात आता रंग आर्यपाल षटकार.
ज्याप्रमाणे बंटीने सांगितलं की खरोखरच ओमकार हा खरोखरच तुम्ही त्याला दिवसभर खेळायला लावा तो खेळणार. इतकी ताकद ऊर्जा आहे त्याची. शरीरयष्टी खूप अशी तुम्ही नाजूक वाटते, परंतु त्याच्या बॅट मधून फटके खूप निघतात आणि त्याचा प्रत्यय आला. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा वसूल केल्या, षटकार मारला गेला आणि त्यामुळे 8 धावसंख्या, सन्मानजनक 8 धावसंख्या जी प्राप्त झाली आहे. आणि त्यामुळेच थोडासा विचार करावा लागणार, गोलंदाजाला थोडीशी मुदत मिळणार आहे. कारण जर का धावसंख्या कमी असतं तर काहीच अर्थ राहिला नसता. आता फक्त क्षेत्ररक्षकाला झुंजावं लागणार आहे आपल्या संघासाठी. आणि सुस्थितीत आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करावं लागेल. परंतु गोलंदाजाला सुद्धा गोलंदाजी करताना अचूक टप्पा, अचूक वेध आणि स्लो रन चेंडूचा वापर करावा लागणार आहे. आणि आता आपल्या तिसऱ्या पर्वातील सेमीफायनलचा सामन्याचा अनाउन्समेंट होत आहे. पहिला सेमीफायनलचा सामना जो होणार आहे तो संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस विजय स्पोर्ट यांच्या दरम्यान. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या टॉसबॉक्स मध्ये यायचंय, कारण तयार राहायचा. हा खूप असा सामना, रंगतदार सामना होणार आहे. सेमीफायनलचा सामना, दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू आहेत आणि ते खेळाडू कशा प्रकारे फलंदाजी गोलंदाजी करतात, क्षेत्ररक्षण करतात आणि आपल्या तिसऱ्या पर्वामध्ये फायनल मध्ये कशा प्रकारे जातात हे पाहायचंय. खूप योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि आज आपल्याला आपल्या शरीरामध्ये असलेली ताकद पणाला लावावं लागणार आहे. आणि तसंच या ठिकाणी आदित्य 11 या संघाला सुद्धा ते करावं लागणार, कारण 8 धावांचं मापक आव्हान आहे. आणि आप्पा गुरु 11 मध्ये घातक असे फलंदाज आहे. निशांत असू दे, आमचा प्रदीप आगरे असू दे, खूप उत्कृष्ट असे फलंदाजात लवकरात लवकर फलंदाजी पाठवायचे. तर सगळ्यात महत्वाचं, आता 8 धावा झालेल्या आहेत, 9 धावा करायच्या आहेत. 9 रन टू विन. पाहूया आता या ठिकाणी गोलंदाजीसाठी कोण येत आहे. तर फलंदाजीसाठी तर आप्पा गुरु 11 यांच्याकडून दाखल झालेले ते म्हणजे प्रदीप आगरे आणि निशांत कांबळे. खरंच मित्रा, निशांत गोलंदाजीमध्ये तू जिंकलंस. मॅन फ्रॉम महालक्ष्मी काजर घाटी. आईचा आशीर्वाद मला वाटतं सकाळीच घेऊन आला होता. जबरदस्त गोलंदाजी केली आणि सुपर ओव्हर आहे आणि समोर तगडे फलंदाज आहेत, ते मारायला आलेले आहेत. त्याच्यामुळे एवढ्या धाव संख्येवरती ठेवणं सुद्धा खायची गोष्ट नाही. पण आता तीच गोष्ट फलंदाजी करायला आलेला आहे प्रदीप आगरे, मॅन फ्रॉम श्रीराम भाटकर कोण. आणि आता गोलंदाजी करतोय तो म्हणजे हर्षल. हर्षलकडे गोलंदाजीचं एवढं जबरदस्त स्किल आहे. पाहूया. सुंदररित्या चेंडू होता, पूर्णपणे बीट झाला. प्रदीप 1 धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी नाही धावायचंय, कारण या ठिकाणी सुपर ओव्हरचा सामना आहे. तुमचं या ठिकाणी 2 विकेट गेले की खेळ संपला निश्चित रूपानं. त्यामुळे थोडासा विचार करावा लागणार. परंतु आता आला तो निशांत, त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला असणार, कारण गोलंदाजी उत्कृष्ट केली होती. फलंदाजी उत्कृष्ट करतो हे मी पाहिलेलं आहे, परंतु दडपण असतं सामन्याचं. निश्चित सचिन दादा, मला काय वाटतंय माहितीये काय, निशांतने हर्षलला चेंडू डॉट केले. आता हर्षलकडे पण चान्स आहे. चल मित्रा, दाखव तुझी गोलंदाजी, दाखव तुझी हिंमत आणि दमखम आणि करून दाखव तुझं काम. जर निशांतला आता पाहूया या ठिकाणी तो काही थांबवतोय का. पण या ठिकाणी जबरदस्त चेंडू. 1 धाव पुन्हा एकदा मैदानामध्ये. 2 धावा झाल्यात. अजूनही रोमांचकारी चालू आहे सामना.
कधी या ठिकाणी चुकतोय, कधी त्या ठिकाणी. दोघांना सुद्धा समान संधी. अजूनही गोलंदाजी उत्कृष्ट चालू, अचूक टप्प्यावरती चालू आहे. आता क्षेत्ररक्षकांवरतीच सगळा भार राहणार आहे, कारण कुठलाही झेल सुटता कामा नये. झेल सुटला की हा खेळ संपला समजायचा आहे. 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. आता बघतोय हर्षल भावा काय करतोय बघूया. सुंदररित्या मारलेला चेंडू. या ठिकाणी एक धाव तर झालेले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का, पण नाही. या ठिकाणी स्वतः ओमकार सुर्वे. निश्चित रूपानं हा खरोखरच जबरदस्त असा खेळाडू आहे आणि चलाकी दाखवल्या. निश्चित रूपाने दुसरा कोणताही क्षेत्ररक्षक असतो तो 2 धावा मिळाल्या असत्या. आणि चपलतेने गेला, चेंडू पकडला, थ्रो केला, पुन्हा हर्षलच्या हाती दिलाय. हर्षल पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करतोय आणि आता पुन्हा एकदा निशांत. आणि पाहूया पुन्हा एकदा ओमकारच्या दिशेने चेंडू येतोय आणि 1 धाव घेतली आहे. 4 चेंडूवरती 4 धावा घेतलेत. निश्चितच मानलं पाहिजे. ठीक आहे, सुंदररित्या या ठिकाणी खेळ चालू आहे. खरंच ज्या पद्धतीने 4 बॉल काउंट केले ना हर्षलने, त्याची वसुली पुरेपूर करतोय. अजूनपर्यंत 4 चेंडू जबरदस्त फेकले आहेत, पण अजूनही हार मानून चालणार नाही जर सामन्यामध्ये वापसी करायची आहे. आणि प्रदीप आगरे आणि निशांत मित्रांनो, एवढ्या जबरदस्त तुम्ही या ठिकाणी आहात. आता फक्त राहिलेत 2 चेंडू उद्या 5 धावांची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे आता फलंदाजी करतोय प्रदीप. थोडंसं दडपण असणार आहे, कारण प्रेशर असतं. पुढच्या सामन्यामध्ये जायचंय, पुढच्या फेरीमध्ये जायचंय आणि त्याचं प्रेशर घेऊन उतरलाय. परंतु हरण्यासारखं काय नाही. तुमचं भविष्य उज्ज्वल असेल तर तुमच्या मनगटात ताकद पाहिजे, तुमची एकाग्रता महत्वाची आहे. आणि त्याच्यातून तुम्हाला संघर्षातून नवीन उमेद मिळते, नवीन पाळवी फुटते. आणि ती पाळवी फुटते का ती पाहायच्या प्रदीपला. आणि चेंडू टाकलाय, बीट झालात, विकेट कीपरने काम केलं, रन आउट होण्याचा खतरा आणि धावपद. पहिला धक्का मिळालाय. जबरदस्त या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण आता सामना आलाय तो म्हणजे 1 चेंडू आणि 5 धावा. जर निशांत मित्रा तू या षटकामध्ये, या चेंडूमध्ये षटकार लगावलास आणि हा सामना पार केलास तर रणजित तुझा मित्र याच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. आणि निश्चितच सचिन दादा, बऱ्याच वेळेला आपण बघतो, काल अनिकेत कांबळे याचा उल्लेख मला करावा असा वाटतो. 2 चेंडूमध्ये 12 धावा त्याने केलेल्या आहेत. आतापर्यंत वाऱ्याचा वेग असा काही नाहीये, फुल ऍडव्हान्टेज आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. निश्चित रूपानं कंपल्सरी चेंज नाहीये, कंपल्सरी चेंज. आता सांगतो तुम्हाला, काय झाला तर कॉइन वरती टॉच उडवला जाईल, हे लक्षात घ्या. आणि वंटी तू म्हणतोस की अनिकेत कांबळे, परंतु अनिकेत कांबळे समोर आमचा खरोखर प्रितेश बनबे हा नौका गोलंदाज होता. त्याच्याकडे अनुभव कमी होता, कारण आता तयार होत आहे. लाईन 1 कृपया लाईन वरती बसून राहा, उभे राहू नका, कारण बॅट्समॅनला थोडस एक विचलित होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा हर्षल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि चेंडू टोळाला पाहूया. आणि नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला गेला. याला म्हणतात नशीब. प्रयत्न असतील तर काही होऊ शकतं आणि विजयी झालाय तो. प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणावं लागतं, कारण नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू हरवला गेला. निश्चित रूपाने टाई झाली असती मॅच, परंतु मी सांगतो काय तुम्हाला, प्रयत्नांचे वळ कधी रगडता त्यावेळी गळे, जे म्हटलं जातं प्रयत्न केला तर गेला आणि परमेश्वराची साथ मिळाली आणि त्यामुळं हा विजय संपादन करण्यात आलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि सेमीफायनलच्या फेरीमध्ये दाखल झाल्याबद्दल सुद्धा अभिनंदन.